गोष्टीचं नाव आहे चला चहा पिऊया आणि इतर कथा. ही गोष्ट लिहिली आहे राजीव तांबे यांनी आणि हे पुस्तक प्रकाशित केलं आहे मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी. चला चहा पिऊया. ससोबा आणि ससोबाचा मित्र हसोबा. ससोबा आणि हसोबा घरात एकटेच होते. ससोबाची आई गाजरं आणि कोबी आणायला शेतावर गेली होती. ससोबा पालथं पडून पुस्तक वाचत होता. हसोबा उतानं पडून पुस्तक वाचत होता. दोघं मिळून उन्हाळ्याच्या सुट्टीचं पुस्तक वाचन करत होते. वाचता वाचता ससोबा म्हणाला, ए हसोबा, चल आपण एक गंमत करूया. हसोबा फुर्र करत म्हणाला, आपण चहा करूया. ससोबा उड्या मारत म्हणाला, वा वा वा, आपण चहा करूया. हसोबा शेपटी हलवत म्हणाला, पण चहा करायचा म्हणजे आधी काय करायचं? ससोबा ट्रिंग ट्रिंग शेपटी हलवत म्हणाला, अरे आधी कप बशी घ्यायची, मग कपात चहा ओतायचा, मग कपातला चहा बशीत ओतायचा. 2 हातांनी बशी धरायची, फू फू फुंकर मारायची आणि फुर्र फुर्र चहा प्यायचा. हा हा हा. वैतागून जमिनीवर शेपटी आपटत हसोबा ओरडला, पण चहा कसा करायचा ते सांग. कान खाजवत ससोबा म्हणाला, ते मला नीटच माहित नाही, पण कुणाला माहित असेल ते मला माहिती आहे. अरे मग सांग ना लवकर. हसोबा खेकसला. ससोबा हसून म्हणाला, अरे माझ्याकडे एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे हे करा आणि ते करा. त्या पुस्तकात नक्कीच दिलं असणार चहा कसा काय. ससोबा आणि हसोबा मिळून हे करा आणि ते करा हे पुस्तक झपाझप वाचू लागले आणि खरंच त्या पुस्तकातील एका पानावर लिहिलं होतं, चहा असा करा. ससोबा म्हणाला, हसोबा तू पटपट वाच, मी त्याप्रमाणे चटचट करतो. तू सांग, मी ऐकतो. तू सांगशील तसं मी करतो. तू मोठ्याने वाचायचं, मी ऐकून काम करायचं. हसोबा सलाम करत म्हणाला, ओके ओके. हसोबा मोठ्याने वाचू लागला. 1 कप पाणी घ्या. ससोबाने कपभर पाणी घेतलं. पाणी भांड्यात होता. ससोबाने ऐकलं पाणी पोटात होता, म्हणून ससोबा कपभर पाणी प्यायला. पाण्यात 2 चमचे साखर घाला. ससोबाने 2 चमचे साखर खाल्ली. आता साखर चांगली ढवळा. ससोबाने विचार केला, आता पोटातली साखर कशी ढवळायची? हसोबा रागाने म्हणाला, साखर चांगली ढवळा. ससोबाने मग पटकन उलट्या सुलट्या उड्या मारल्या, कोलांट्या उड्या मारल्या, उंच उड्या मारल्या. साखर चांगली ढवळली पाहिजे म्हणून ससोबाने बेडूक उड्या पण मारल्या. 1 चमचा चहा पावडर घ्या. ससोबाने 1 चमचा चहा पावडर हातात घेतली. चहा पावडर ढवळलेल्या पाण्यात घाला. ससोबाने हातातली चहा पावडर तोंडात टाकली. तोंड कडू कडू झालं. त्याला चहा पावडर गिळता येईना. त्याला चहा पावडर थुंकता येईना. चहा पावडर जितकी चावावी तितकी कडू लागते, म्हणजे जास्ती चावली की जास्ती कडू. ससोबाचं तोंड वेडं वाकडं झालं. शेपटी ताट झाली. मिशा फेंदारल्या. लाल लाल डोळे टिप 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 उघडबंद होऊ लागले. त्याने चहा पावडर कशी बशी गालात ठेवली. ससोबा गाल फुगून हसोबाकडे पाहू लागला. हसोबा म्हणाला, आता गॅस पेटवा किंवा स्टोव पेटवा. ससोबाने गॅस पेटवला. आता हे चहा पावडर घातलेलं पाणी पेटलेल्या गॅसवर ठेवा. ससोबा जोरात ओरडला, नाही नाही नाही. जोरात ओरडल्याने गालात कोंबलेली चहाची पावडर फक्कन घरभर उडाली. हसोबा घाबरून दचकला. त्याला कळेना हे काय. रागाने फणकारत ससोबा म्हणाला, ही कुठली चहा करायची पद्धत? माझी शेपटी भाजेल ना.
बंद कर हे पुस्तक. हसोबाला कळलं काहीतरी घोटाळा झालाय, पण नेमका काय घोटाळा झालाय हे काही त्याला कळलं नाही. हसोबाने विचार केला, शेपटी हलवली, पोट खाजवलं आणि म्हणाला, मी करतो चहा, मी करतोच चहा. ससोबा समजावत म्हणाला, अरे नको नको, चहा करताना शेपटी भाजते. अरे आता मला कळलं, माणसांना शेपटी नसते म्हणून तेच चहा करतात. हसोबाच्या मनात आणखीच गोंधळ झाला. इतक्यात शेतावर गेलेली आई आली. धावत जाऊन ससोबाने आणि हसोबाने आईच्या हातातल्या पिशव्या घेतल्या. आईने शेपटी हलवत दोघांना शाबासकी दिली. पिशवीतले कोबी गाजर दोघांनी मिळून टेबलावर काढून ठेवले. एका पिशवीत 2 लाल मुळे होते. मुळे पाहून दोघे हसले. ससोबा म्हणाला, मी खाऊ? हसोबा म्हणाला, मी खाऊ. खा खा, पण धुवून खा, आई म्हणाली. शेतावरून आल्यामुळे आई खूप दमली होती. ससोबाने आईला प्यायला पाणी दिलं. आईला बरं वाटलं. हसोबा म्हणाला, काकू काकू, मी चहा करू? आईला आनंद झाला, पण ससोबा घाबरला. ससोबा गयावया करत ओरडत म्हणाला, नको नको, शेपटी भाजेल, चहा नको. आई समजावत म्हणाली, तू पुस्तक वाच चटचट, हसोबा चहा करेल पटपट. चहा पिऊ झटपट, कामे करू फटाफट. ससोबा वाचू लागला, चहा असा करा. हसोबा म्हणाला, चहा तयार झाला. सगळेजण फुरफुर करत चहा प्यायले. मिशा पुसत आईने ससोबाला आणि हसोबाला शाबासकी दिली. शाबासकी घेताना ससोबा लाजला. लाजत लाजत आईला म्हणाला, अगं आई, मगाशी माझं काय चुकलं माहितीये? पुढे ससोबाला काही बोलताच आलं नाही, कारण हसोबाने लाल मुळा ससोबाच्या तोंडातच कोंबला. हसोबाने टाळ्या वाजवल्या. ससोबा फक्त बघतच राहिला. आता आईसाठी ससोबा मस्त करतो चहा आणि म्हणतो कसा, माझी शेपटी पहा. दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे गरमागरम गारेगार. सध्या उन्हाळा सुरू आहे ना, तसाच त्या ससोबा आणि हसोबाकडे पण उन्हाळा आहे बाबा. आपण जसं वैतागलो तसं हे दोघे फार वैतागले गरमीला. बघूयात ह्यांची सुट्टी कशी चालली आहे ते, आणि काय काय धमाल मस्ती करतायत की फजिती करतायत. मे महिना म्हणजे गरमागरम, गरम गरम, पहाटे पहाटे गार गार, सकाळी सकाळी जरासं गार, सकाळनंतर गरमागरम, भर दुपारी नुसती आग आग, संध्याकाळी गरम गरम, उशिरा रात्री जरासं गार. ससोबा आणि त्याचा मित्र हसोबा वैतागले. काय करावं त्यांना सुचेना. ससोबाने आईस्क्रीम खाल्लं, हसोबाने कुल्फी खाल्ली, तरी पण गरमागरम. दोघे मिळून थंडगार कोला प्यायले, तरी पण गरमागरम. दोघांनी कचाकच चावून बर्फ खाल्ला, होय तरी पण तेच. ससोबा हसोबा जाम वैतागले. ह्या गरमागरम उन्हाळ्याला पार कंटाळले. झाडाच्या सावलीत शेपटी हलवत वारा घेत बसले. हुश. झाडावरच्या चिंपू माकडाने धपकन उडी मारली. ससोबा हसोबा दचकले. माकड फिसकन हसले. ससोबाने आपली वैताग गोष्ट चिंपूला सांगितली. चिंपू माकड तोंड वेंगाळून म्हणालं, कमालच आहे तुमची. तुम्ही उन्हाळ्यात आईस्क्रीम खाता, कोला पिता, बर्फ खाता, म्हणजे तुम्ही वेड्या माणसांसारखं करता. अरे सशांनो, तुम्ही माझ्यासारखे हुशार प्राणी, तुम्ही जरा शहाण्या गाढवासारखं वागा. काय? तुडतुड शेपटी हलवत हसोबा म्हणाला, म्हणजे आम्ही नक्की काय करायचं ते तरी सांग. माकडाने पोट खाजवलं, शेपटी फुगवली आणि विचार करून म्हणाला, ते मी कसं सांगू, आपण शहाण्या गाढवाकडेच जाऊ. चिंपू, ससोबा आणि हसोबा शहाण्या गाढवाकडे गेले. सकाळची वेळ होती. थोडं थोडं गरमागरम सुरू झालं होतं.
चालून चालून चिंपू, ससोबा आणि हसोबाला तहान लागली. चिंपू शेपटी गुंडाळून बसला. ससोबा हसोबा म्हणाले, हुई हुई, खूप तहान लागली. आम्हाला थंडगार कोला, आईस्क्रीम किंवा बर्फ दे ना रे खायला प्लीज. शहाणं गाढव खी हा हा करून हसलं, गवतात बसलं. चिंपूने ससोबा हसोबाची वैताग गोष्ट शहाण्या गाढवाला सांगितली. शहाणं गाढव पुन्हा एकदा खी 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 हॅ 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 करत हसलं. शहाणं गाढव शेपटी उडवत म्हणालं, एक सोपी आयडिया तुम्हाला सांगतो. ससोबा हसोबाने कान टवकारले. चिंपूने कान साफ केले. शहाणं गाढव बोलू लागलं, अरे उन्हाळ्यात खूप तहान लागल्यावर आईस्क्रीम खाल्लं, थंडगार कोला प्यायला, कचा कचा चावून बर्फ खाल्ला तर तहान भागत नाही रे सशांनो. अशा वेळी विहिरीतलं, तळ्यातलं पाणी प्या, तहान भागेल. नारळातलं पाणी प्या, तहान भागेल. केळीच्या बुंध्यातलं पाणी प्या, तहान भागेल. किंवा काकडी खा, कलिंगड खा, टरबूज खा, टोमॅटो खा, तहान भागेल. चिंपू पोट खाजवत म्हणाला, उसाचा रस पिऊन पण तहान भागेल. शहाणं गाढव म्हणालं, शाबास चिंपू. ससोबा आणि हसोबा एकदम म्हणाले, लिंबू सरबत किंवा कोकम सरबत पिऊन सुद्धा तहान भागेल, हो की नाही. शहाणं गाढव आनंदानं ओरडलं, भले शाबाश, भले शाबाश, एकदम सही. मग सगळ्यांनी मिळून काकड्या खाल्ल्या, कलिंगड खाल्लं, टरबूज खाल्लं आणि मस्तपैकी कोकम सरबत पिऊन ढाराढूर ढेकरा दिल्या. हात पाय ताणून आणि शेपटी गुंडाळून झोपा काढल्या. गरमागरम उन्हाळ्यात त्यांना गारगार वाटलं. काय मग बालमित्रांनो, आवडली ना ससोबा आणि हसोबाच्या गोष्टी? तुम्हाला जर आणखी ससोबा आणि हसोबाच्या गोष्टी वाचायच्या असतील किंवा ऐकायच्या असतील तर त्यांची छान छान पुस्तकं आहेत बरं का. तुम्हाला माहिती नसतील तर मला विचारा, मी नक्की सांगेल. आणि या उन्हाळ्याच्या सुट्टीत छान नवीन नवीन पुस्तकं वाचायला शिका.